नमस्कार. गुड इव्हनिंग. अभ्यंग ह्या विषयावरती काही ऑब्झर्वेशन्स. अभ्यंग म्हणजे तेल मसाज, तेल मालिश, अंगाला तेल लावणे, बेंबीत तेल लावणे, डोक्याला तेल लावणे, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आता त्याचे काही कल्चर्स नजरेत येत आहेत. नाभी तर्पण म्हणजे बेंबीमध्ये तेल सोडणे, तूप सोडणे, त्याचा परिणाम होटांच्या कोरडेपणावरती होतो, असे अनुभव स्वीकारण्याजोगे अनुभव येत आहेत. नुसतं बेंबीवरती सोडलेल्या तेलाचा परिणाम जर आपल्या शरीरातल्या सगळ्या नाजूक हायड्रेटेड टिश्यूज, ओठांसारख्या ज्याच्यावरती आपल्या शरीराचं हायड्रेशन आपल्याला कळतं, त्याच्यावरती जर परिणाम होत असेल तर पूर्ण अंगाला लावलेल्या तेलाचा परिणाम काय होत असावा, किंवा डोक्याला रोज न चुकता तेल लावल्याने शरीरावरती, कातडीवरती, मनावरती काय परिणाम होत असावा, विचार करण्याची गोष्ट आहे. ही जनरल बाब झाली. क्लिनिकली अभ्यंग ह्या दिनचर्येतल्या या घटकाला क्लिनिकल व्हॅल्यू आहे, त्याला चिकित्सेचा दर्जा आहे. माझ्याकडे एक अपत्यकांक्षिणी म्हणजे मूल होत नाही आहे, त्यासाठी त्या संदर्भात एक भगिनी आली होती ट्रीटमेंटच्यासाठी. सर्व तपासण्यांच्या शेवटी त्यांना ज्यावेळेला अभ्यंग ह्या गोष्टीबद्दल सांगण्यात आलं तर त्या स्केप्टिकल झाल्या. आहाराबाबतीत त्यांना जे काही सल्ला द्यायचे होते ते दिले. त्यांच्या रुटीनबद्दल सगळं समजून घेतल्यानंतर त्यांच्या रुटीनमधल्या ज्या काही त्रुटी होत्या, दिवसा झोपणे वगैरे, या गोष्टी दुरुस्त केल्या. शिळं अन्न खाणे, रात्री ठेवलेले भिजत ठेवलेले अन्न, रात्रीचे पदार्थ दुसऱ्या दिवशी खाणे, याबद्दल त्यांना एज्युकेट केलं. एज्युकेट केल्यानंतर, कारण की त्यांना पोटातनं औषधं घेण्याचा देखील तिटकारा आला होता, स्वाभाविकच आहे. अनेक उपचारांच्या या युगामध्ये, एवढ्या पद्धतींमध्ये नेमकं काय काय खायचं हा देखील त्या भगिनीला प्रश्न पडला असेल, कुणालाही पडेल. पण अभ्यंग सांगितल्यावरती अभ्यंगाचा तेल ज्यावेळी त्यांच्या हातात आम्ही दिला त्यावेळी त्या म्हणाल्या की हे बहुतेक मला जरा आमच्या घरात चौकशी करून किंवा त्यांना विचारून आम्ही तुमची ही प्रक्रिया घेतो, तोपर्यंत मला माझ्या शरीरावरती कुठल्याही गोष्टींचा अनुचित उचित परिणामाची मला काही गरज नाही आहे. ह्याच्यावरनं दोन गोष्टी कळतात. एक तर अभ्यंग हे एक डॉक्टरांनी दिलेली एक औषधी म्हणून एक प्रयोग आहे, ह्याच्याबद्दल कोणी याचा विचार करत नाही, माहीतच नाही. आणि दुसरी गोष्ट की अभ्यंगामुळे खरोखर शरीरातल्या काही गोष्टी ह्या रिपेअर होतात, ह्याच्यावर विश्वास नाही. साहजिकच आहे. आपण अभ्यंग फक्त दिवाळीपुरतं करत आलो आहोत, ते पण सकाळी ज्या पद्धतीनं इरिटेट होऊन आपण ते सगळं प्रक्रिया करून घेतो, त्यामुळं त्याबद्दल, त्या प्रक्रियेबद्दल एक प्रकारची घृणा निर्माण होणे, एक प्रकारचं अनुत्साह निर्माण होणे साहजिकच आहे. पण 13 ते 14 वर्षांच्या या प्रॅक्टिस आणि त्याच्याही आधीच्या आमच्या क्लिनिकल एक्सपिरियन्स ज्या गुरुजनांकडे आम्ही शिकत असल्यापासून बघत आलो आहोत, स्वतःच्या आचरणातनं आम्ही अनुभव पण घेतलेला आहे की अभ्यंगाचा रोल नुसतंच मसल्सला टोन देणे किंवा स्किनला मॉइश्चराईज करणे हे नसून त्याचा खोल झोपेपर्यंत, निद्राजनन कार्यापर्यंत त्याचा परिणाम आहे. निद्रा सोडा, त्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या सगळ्या धातूंवरती होतो. आयुर्वेदाच्या अँगलनं धातू या शब्दाचा अर्थ असा आहे की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू. लौकिक अर्थामध्ये धातू या शब्दाचा अर्थ फक्त शुक्र किंवा सिमेन किंवा स्पर्म्स असा घेतला जातो. इतका संकुचित विचार आयुर्वेदाचा नाही. पण या 7ही धातूंवरती या अभ्यंगाच्या प्रक्रियेचा परिणाम होतो. यासाठी तुम्हाला मी सगळ्यांना एक छोटंसं एक्सपेरिमेंट देतो, करून बघा. तुमचा अनुभव हा तुमचाच गुरु. रोज सकाळी आंघोळीच्या पूर्वी मेक शुअर की तुमचा पोटाची स्थिती चांगली आहे, मग तुम्हाला मेजर अजीर्ण नाही आहे, तुम्हाला ताप कणकण नाही आहे. ह्या स्थितीमध्ये बेसिकली या 2 क्रायटेरिया महत्त्वाचे आहेत. म्हणजे काय, आदल्या दिवशीचं अन्न थोडं त्यातल्या त्यात तुम्ही लवकर खाल्लं पाहिजे, सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट साफ व्हायला पाहिजे, किंवा निदान उठल्यावरती उत्साह पाहिजे, कम्प्युटर रिचार्ज झाल्यासारखं, रिस्टार्ट झाल्यासारखं मनाचा, शरीराचा थोडासा एक अलर्टनेस पाहिजे. असं असताना सकाळी आंघोळीच्या किमान 15 मिनटं पूर्वी पूर्ण अंगाला हलक्या हाताने तेल लावा. आमचे गुरुजी डॉक्टर म्हेत्रे सर असं सांगतात की ऑइल पेंटिंग करा. पेंटिंग, इट्स नॉट मसाज, इट्स नॉट चोळणे, मळणे असली कुठलीही प्रक्रिया नाही.
हलक्या हाताने तेल लावा. 10 मिनिटानंतर अंघोळ करा. अंघोळ करून ज्या स्त्रिया समजा रजस्वला असतील, पिरियड्समध्ये असतील, त्या अंघोळीच्या नंतर एक 5 ते 10 मिनिटं ध्यान करा, शवासन करा. शरीराला पूर्ण नॉर्मलाईज होऊ द्या. कारण की गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर पुन्हा सर्क्युलेशन जरा हायपर झालेलं असतं, त्याला स्टेबिलाईज होऊ द्या. आणि त्यानंतर तुमचं जे काही खाणं, पिणं, व्यवहार, रुटीन ह्याला लागा. 7 दिवस हा प्रयोग करा. 8व्या दिवशी तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये, तुमच्या रोजच्या रिस्पॉन्सेसमध्ये खाण्याच्या बाबतीत, झोपेच्या बाबतीत, मानसिक भावनांच्या बाबतीत काय फरक पडतोय मला नक्की कळवा. ऑल द बेस्ट. टेक केअर.